जून 1962, ठिकाण सातारा जिल्ह्यातलं शिखर शिंगणापूर गाव. गावात तमाशाचा फड रंगला होता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमली होती आणि सगळे एका कलाकाराची आतुरतेने वाट पाहत होते. ती कलाकार होती विठाबाई नारायणगावकर. त्या दिवशी विठाबाई 9 महिन्यांच्या गर्भवती होत्या. तरीही त्या नेहमीप्रमाणे रंगमंचावर आल्या आणि लावणी सादर करू लागल्या. पण अचानक त्या मंचावरून खाली उतरल्या, पण तमाशा मात्र सुरूच राहिला. तरीही प्रेक्षकांचं लक्ष फक्त त्यांच्याकडेच होतं. लोक मोठ्याने त्यांचं नाव घेऊन त्यांना पुन्हा मंचावर बोलवत होते. प्रेक्षकांचा कांगावा ऐकून काही वेळाने विठाबाई पुन्हा मंचावर परतल्या आणि पुन्हा नाचू लागल्या खऱ्या, पण यावेळी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं जाणवलं. ज्या विठाबाई काही वेळापूर्वी मंचावरून खाली उतरल्या होत्या आणि ज्या आता परत आल्या होत्या त्या एकच होत्या, पण एक मोठा फरक स्पष्ट दिसत होता. ते म्हणजे त्यांचं पोट. खरं तर त्या मंचामागे जाऊन बाळाला जन्म देत होत्या. बाळंतपण झाल्यानंतर त्यांनी दगडाने स्वतःची नाळ कापली, साडी घट्ट बांधली आणि पुन्हा मंचावर येऊन नृत्य करू लागल्या. प्रेक्षकांना ही गोष्ट समजताच सगळे स्तब्ध झाले आणि तमाशा थांबवण्यात आला. चित्रपटातला प्रसंग वाटावा अशी ही घटना प्रत्यक्षात घडली होती. त्या दिवशी जन्मलेलं ते बाळ आज 60चं झालंय, पण ही गोष्ट आजही अंगावर काटा उभा करते. ही कथा आहे त्या कलाकाराची जिने तमाशा जिवंत ठेवण्यासाठी थेट राज कपूर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी सुद्धा नाकारली. कलेसाठी केलेल्या या त्यागामुळे त्यांना अमाप लोकप्रियता आणि सन्मान मिळाला, पण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यावर आजारपण आणि आर्थिक संकटाचे डोंगर कोसळले. 28 ऑगस्ट रोजी त्यांच्या जीवनावर आधारित इठा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाले. शरद पवार यांच्या पक्षाने तसंच विठाबाईंच्या कुटुंबियांनी सुद्धा चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी केली. आपण या वादाबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊ, पण त्याआधी विठाबाईंची खरी कहाणी आणि त्या दिवशी मंचामागे जन्मलेल्या त्या बाळाचं पुढे काय झालं हे समजून घेऊया. विठाबाईंनी कलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला होता जिथे तमाशा हा दैनंदिन जीवनाचा भाग होता. 1 जुलै 1935 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये एका दलित कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यांच्या आजोबांनी तमाशाची फड मंडळी उभी केली होती. ते गावोगावी फिरून कार्यक्रम सादर करायचे. पुढे त्यांच्या वडिलांनी आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांनी हीच परंपरा पुढे चालवली आणि लहानपणापासूनच विठाबाईंना सुद्धा तमाशाची आवड होती. त्यामुळे वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी त्यांनी शाळेला कायमची रजा दिली आणि त्या वडिलांच्या फडासोबत गावोगावी फिरू लागल्या. त्या काळात त्यांनी गायन, अभिनय आणि नृत्य शिकलं. पुढे 1957 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि तमाशा मंडळीची पूर्ण जबाबदारी विठाबाईंच्या खांद्यावर आली. मंडळातल्या अनेक कुटुंबांचं आयुष्य आता त्यांच्या कमाईवर अवलंबून होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःला पूर्णपणे याच कलेत झोकून दिलं. लवकरच त्यांनी रंगमंचावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रसिद्ध मराठी नाटककार मामा वारेकर यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी विठाबाईंना आपल्या समूहात घेतलं. त्यानंतर त्यांना रंगभूमीच्या अनेक तांत्रिक पैलूंचं ज्ञान मिळालं आणि महाराष्ट्रातल्या अग्रगण्य लोकनाट्य कलाकारांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. त्यांच्या 8 मुलांपैकी एक म्हणजे कैलास नारायणगावकर. 1962 मध्ये मंचामागे जन्मलेलं तेच ते मूल. आज ते स्वतःही तमाशा आणि नृत्य परंपरा पुढे नेत आहेत आणि त्यानंतर विठाबाईंच्या मुलगी मंगला बनसोडे या सुद्धा तमाशा कलाकार आहेत. विठाबाई लोकप्रियतेमुळे त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. अगदी राज कपूर यांनी सुद्धा त्यांना चित्रपटाची ऑफर दिली होती, पण विठाबाईंनी त्या नाकारल्या. त्यांना वाटत होतं की त्यांनी तमाशा सोडला तर त्यांच्या फडावर अवलंबून असलेली अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि त्यांनी स्टारडमपेक्षा लोककलेची निवड केली आणि याच निर्णयामुळे त्यांना तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळख मिळाली. पुढे 1962च्या भारत-चीन युद्धाच्या काळात सुद्धा त्यांनी सैनिकांसाठी विशेष कार्यक्रम केले. 1957 आणि 1990 मध्ये त्यांना राष्ट्रपतींकडून सन्मानित सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर 1968 मध्ये त्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आणि 1990 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या प्रभावामुळे तमाशा क्षेत्रातले अनेक प्रश्न सुटले होते. जसं की 1981 मध्ये तमाशा कंपन्यांना डिझेल मिळण्यात अडचणी येत होत्या. विठाबाईंनी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांच्याशी संपर्क साधला आणि नोंदणीकृत तमाशा कंपन्यांसाठी डिझेलवर सवलतीची घोषणा करण्यात आली. पण या यशामागे संघर्ष सुद्धा तितकाच मोठा होता, कारण तमाशातल्या महिला कलाकारांना समाजाकडून अनेकदा तुच्छतेने पाहिलं जायचं. त्यामुळे त्यांच्यावर शोषण आणि बदनामीचं सावट कायम असायचं. तसंच सुरुवातीच्या काळात त्यांना मानधन मिळायचं नाही. कधी पैसे, कधी उरलेलं अन्न आणि कधी काहीच नाही. अशा परिस्थितीत त्यांनी काम केलं. अनेक वेळा त्यांना भिक्षा सुद्धा मिळाली नाही आणि अशा परिस्थितीत
त्या गंभीर उभ्या होत्या. नंतर त्यांचं लग्न मारुती सावंत यांच्याशी झालं. या नातेसंबंधामुळे त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागला. त्यांच्यावर विठाबाईंच्या कमाईवर नियंत्रण ठेवल्याचे आणि गैरवर्तन केल्याचे आरोप झाले. तरीही विठाबाईंनी कलेचा मार्ग मात्र सोडला नाही. त्यांना वाटायचं की ईश्वराने त्यांना लोकांना ज्ञान देण्यासाठी पाठवले. त्यामुळे त्यांच्या अनेक नाटकांमधून सुद्धा सामाजिक संदेश दिले जायचे. मात्र आयुष्याच्या शेवटी त्यांना अत्यंत कठीण काळाचा सामना करावा लागला. तमाशा मंडळी चालवण्यासाठी घेतलेल्या कर्जामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आणि 15 जानेवारी 2002 रोजी लकव्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडे उपचाराचं बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. शेवटी त्यांच्या चाहत्यांनी, साहित्यिक संस्थांनी आणि हितचिंतकांनी मदत केली आणि अशा प्रकारे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा जीवन प्रवास संपला. त्यांनी लावणी आणि तमाशा या लोककलेला नवं आयाम दिलं. पण त्यांच्या निधनानंतर या कलेला पूर्वीसारखं महत्त्व मात्र मिळालं नाही. आजही तमाशा जिवंत आहे, मात्र त्याचे मंच कमी होत चाललेत. कलाकारांसाठी गावोगावी फिरणं महाग होत चाललंय. आता पुन्हा चित्रपटाच्या वादाकडे वळूया. विठाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं नाव इठा ठेवण्यात आलंय. मात्र शरद पवार आणि विठाबाईंच्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की चित्रपटाचं नाव विठाबाई किंवा विठाबाई नारायणगावकर असं असावं. पण चित्रपट निर्मात्यांचं म्हणणं असं आहे की विठाबाईंना अनेक लोक इठा या टोपण नावाने सुद्धा ओळखायचे. पण विरोधकांचं मत आहे की त्यामुळे त्यांच्या खऱ्या नावाची ओळख कमी होऊ शकते. तसंच त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की विठाबाई नारायणगावकर या पूर्ण नावाने चित्रपट प्रदर्शित झाला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. एवढंच नाही तर चित्रपटाची घोषणा करण्यापूर्वी सुद्धा कुटुंबियांची चर्चा करण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आलाय. मात्र चित्रपट बनवण्याला त्यांचा विरोध नाहीये, त्यांचा आक्षेप केवळ चित्रपटाच्या नावावर आहे. आता चित्रपटाचं नाव बदललं जाईल की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण एवढं मात्र नक्की की विठाबाई नारायणगावकर यांचं आयुष्य हे महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातलं एक अद्वितीय आणि प्रेरणादायी पर्व आहे.